आत्ता महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि ब वर्गीय आणि या महानगरपालिकांच्या निवडणुकामधून ओबीसी हा जवळजवळ हद्दपार झालेला आहे। ओबीसींचं नेतृत्व तयार होण्यासाठी लोकल बॉडी म्हणजे पंचायत राज नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये ओबीसींना आरक्षण ठेवण्यात आलेलं होतं, घटनादुरुस्ती करून ठेवण्यात आलेलं होतं। पण आता ह्या ओबीसींच्या नेतृत्वाची भ्रूण हत्या ही या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये भाजप आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, सेना सगळे पक्ष आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे की या महानगरपालिकामधून ओबीसी हद्दपार झालेला आहे। शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार म्हणाले होते की आम्ही मूळ ओबीसीला तिकीट देणार, भाजप म्हणाली होती की आमचा DNA ओबीसी आहे। पण या सर्वांनी ओबीसीचं नेतृत्व संपवण्याचं कटकारस्थान या महाराष्ट्रामध्ये घातलेलं आहे, कटकारस्थान रचलेलं आहे आणि त्यात ते यशस्वी झालेले आहेत। पण पंचायत राजच्या निवडणुकामध्ये, झडपेंच्या निवडणुकामध्ये आम्ही योग्य भूमिका घेऊ आणि योग्य तो धडा इथल्या सर्व सत्ताधारी वर्गाला दाखवू।